नमस्कार महिला भगिनींनो, लाडक्या बहिणींच्या खात्यावर आलेले पैसे होत आहेत कॅन्सल. तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अनेक महिला भगिनींच्या खात्यात गव्हर्नमेंटने पैसे जमा करणे सुरू झालेले आहे. परंतु हे कारण समोर आलेलं आहे की या कारणामुळे लाखो महिला भगिनींच्या खात्यावरील आलेले पैसे कॅन्सल झालेले आहेत. तर ते नेमकं कारण कोणतं आहे आणि त्याचा आपल्या अकाउंटवर काय परिणाम झालेला आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. आणि एका लाडक्या बहिणीचा व्हिडिओ पण आपण या ठिकाणी शेअर करणार आहे की त्यांच्या खात्यावर आजपर्यंत 7,500 रुपये जमा झाले होते, परंतु या महत्वाच्या कारणामुळे त्यांच्या खात्यातील सगळे पैसे कॅन्सल झालेले आहे आणि तशा प्रकारचा मेसेज सुद्धा आपल्याला दिसत आहे. तर हे नेमकं कारण काय आहे ते सविस्तर बघूया. परंतु लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करा, कारण अशा प्रकारे महत्वाची माहिती आपल्या समोर आणून आपल्या समोर येणारे जे काही संकट आहे त्यातून आपल्याला वाचवण्यासाठी आपण या चॅनलवर नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहे आणि महत्वाची अपडेट या योजनेची वेळोवेळी देत आलेलो आहे. त्यामुळे अजूनपर्यंत आपण लाईक केलेलं नसेल तर कृपया लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, म्हणजे सगळ्याच महिला भगिनींच्या खात्यावर हे कॅन्सल होत असलेले पैसे त्यांना मिळू शकणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करूया आणि बघूया ती सविस्तर माहिती. तर लाडक्या बहिणींनो, अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला भगिनींना जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंतचे लाभ मिळालेले आहे. साधारणतः या योजनेसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे काही टार्गेट होतं महिला भगिनींसाठी, तर ते 2.5 कोटी महिला भगिनींना लाभ देण्याचं टार्गेट होतं. तर त्यापैकी जवळपास 2 लाख महिला भगिनींपर्यंत या योजनेचे पैसे वितरित करण्यात आलेले आहे. म्हणजे लाखो महिला भगिनींच्या खात्यावर या योजनेचे 5ही हप्ते जमा करण्यात आलेले आहे. परंतु अशा लाखो महिला भगिनी आहेत की त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही. तर रोजच लाडक्या बहिणींनी बँकमध्ये जात आहेत, चौकशी करत आहेत, तरी पण त्यांना कारण कळत नाही. त्यानंतर त्यांनी आधार सुद्धा लिंक केलेलं आहे असं त्या सांगत आहे, केवायसी केलेलं आहे, तरी पण हे पैसे जमा झालेले दिसत नाही. तर नेमकं कारण काय आहे, तर तो मोठा प्रश्न आहे. तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवर जर आपण लॉग इन केलं, म्हणजे आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून, तर आपल्याला कळून येईल की त्यामध्ये गव्हर्नमेंटनं आता डिटेल दिलेला आहे की पहिला हप्ता आपल्या खात्यावर जमा करण्यात आलेला होता, परंतु तो जमा झालेला नाही. समोर कॅन्सलचा ऑप्शन आलेला आहे. त्यानंतर दुसराही हप्ता आपल्या खात्यावर जमा करण्यात आलेला होता, तोही जमा झालेला नाही, तिथेही कॅन्सल झालेला आहे. त्यानंतर तिसरा जो काही हप्ता आहे तोही कॅन्सल झालेला आहे आणि दिवाळीच्या तोंडावर गव्हर्नमेंटने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जो काही 5वा हप्ता महिला भगिनींच्या खात्यावर जमा केलेला होता 3,000 रुपयाचा, तोही लाखो महिला भगिनींना मिळालेला नाही. तोही हप्ता आता कॅन्सल झालेला आहे. त्यानंतर आता डिसेंबरचा हप्ता हा नोव्हेंबरच्या शेवटी मिळणार आहे, म्हणजे निवडणुका संपल्यानंतर मिळणार आहे. परंतु तेही पैसे मिळतील किंवा नाही, तर हे मोठा प्रश्न आहे. ज्या महिला भगिनींच्या या वेबसाईटवर जे काही अकाउंट्स आहे, तर त्या अकाउंट्समध्ये जर कॅन्सलचं ऑप्शन आलेलं असेल, तर त्या भगिनींना मिळू शकणार नाही, म्हणजे डिसेंबरचाही हप्ता मिळू शकणार नाही. तर यासाठी नेमकं खरं कारण काय आहे की ज्या गोष्टीमुळे हे सगळे पैसे कॅन्सल होत आलेले आहे. गव्हर्नमेंटने तर वेळोवेळी हप्त्यानुसार महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा केलेले आहे. अगदी ज्या महिला भगिनींनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला होता, त्यानंतर त्यांचा फॉर्म जुलैमध्येच मंजूर झालेला होता. त्यानंतर काही महिला भगिनींनी ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल आणि अगदी 15 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरलेला असेल आणि त्यांचाही फॉर्म मंजूर झालेला होता, तरी पण त्यांच्या खात्यावर जो काही मेसेज देण्यात आलेला आहे, तर तो एकदा मेसेज बघून घेणं गरजेचं आहे. तर तो मेसेज त्या ठिकाणी काय दाखवत आहे की आपल्या खात्यावर या योजनेअंतर्गत 5 महिन्याचे 7,500 रुपये जमा करण्यात आलेले होते, परंतु ते सगळे हप्ते कॅन्सल करण्यात आलेले आहे, पैसे जमा होऊ शकलेले नाही. तर यासाठीचं कारण सुद्धा त्यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि ते कारण जर आपण बघितलं तर होऊ शकते की लाखो महिला भगिनी अशा आहेत की त्यांचं जे काही महत्वाचं त्यांच्या खात्यावरील जे हे पैसे जमा न झाल्याचं किंवा पैसे कॅन्सल झाल्याचं महत्वाचं कारण जे आलेलं आहे, तर ते कारण बँकिंग संदर्भातलं आहे. बँकच्या प्रॉब्लेममुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. तर बघूया आपण ते कारण नेमकं डिटेलमध्ये काय आहे. तर त्याचा स्क्रीनशॉट एका लाडक्या बहिणीने आपल्याला पाठवलेला होता आणि त्यांच्या
जे काही वेबसाईटवरचं त्यांचं अकाउंट आहे, तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कारण दिलेलं आहे. तर ते कारण अगोदर बघूया आपण आणि त्याचं सोल्युशन पुढे बघूया. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी त्या लाडक्या बहिणीने आपल्याकडे स्क्रीनशॉट पाठवलेला आहे आणि त्यांच्या खात्यावर बघा म्हणजे ₹7,500 कसे जमा झालेले आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरचे आणि अगोदरचे ₹4,500 असे ₹7,500 अकाउंटला जमा झालेले आपल्याला दिसून येईल. परंतु ट्रान्झॅक्शन स्टेटस काय दाखवत आहे, तर ते पैसे कॅन्सल झालेले. बघा या ठिकाणी रेडमध्ये आपल्याला दिसत आहे. हे कॅन्सल होण्याचा जो काही रिमार्क आहे, कारण खरं काय आहे तर ते समोर आलेलं आहे. आणि हे बघा हे जे रिमार्क देण्यात आलेलं आहे, आधार मॅपिंग डझंट एक्झिस्ट आधार नंबर म्हणजे या लाडक्या बहिणीचं जे काही आधार नंबर आहे तर तो मॅपिंग झालेला नाही डीबीटी साठी. त्याचबरोबर बँकमध्ये सदर महिला भगिनींचं जे काही आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला लिंक झालेला नाही. तर हे महत्वाचं कारण अनेक महिला भगिनींच्या खात्यामध्ये आपल्याला दिसून येतंय किंवा अनेक महिला भगिनींचं जे काही या वेबसाईटचं अकाउंट आहे तर ते ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दिसून येते. तर महिला भगिनींनो, जर आधार मॅपिंग झालेलं नसेल तर काय करावं लागेल आपल्याला, की आधारची जी काही वेबसाईट आहे फक्त गुगल सर्चमध्ये आधार म्हणून टाइप करा, त्यानंतर सर्च करा. त्यानंतर आधारची एक वेबसाईट ओपन होईल आणि त्या ठिकाणी आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी लॉग इन होता येईल. लॉग इन झाल्यानंतर त्या ठिकाणी बँक सीडिंगचा ऑप्शन आहे, तर त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी बँक सीडिंग संदर्भातलं आपलं जे काही स्टेटस आहे म्हणजे आधार मॅपिंगचं, तर ते त्या ठिकाणी दिसून येईल आणि त्या ठिकाणी जर ऍक्टिव्ह ग्रीन हिरव्या रंगामध्ये ऍक्टिव्ह असं लिहिलेलं असेल तर निश्चितच आपलं खात्याचं जे काय आहे ते मॅपिंग झालेलं आहे, आधार मॅपिंग झालेलं आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे. परंतु त्या ठिकाणी जर इनऍक्टिव्ह दाखवत असेल तर निश्चितच आपलं जे काही आधार मॅपिंग आहे तर ते झालेलं नसल्यामुळे तर ते इनऍक्टिव्ह दाखवत आहे. तर महिला भगिनींनो, आता आपल्याला काय करावं लागेल, की आपलं जे आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला जेव्हा आपण लिंक करणार आहे, तो लिंक केल्यानंतर त्या ठिकाणचं जे काही स्टेटस आहे तर ते ऍक्टिव्ह असं दाखवणार आहे. त्यामुळे आधार नंबरला बँक अकाउंट सोबत लिंक करणं गरजेचं आहे. तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे. त्याचबरोबर अजून एक दुसरं कारण समोर आलेलं आहे, की अनेक महिला भगिनींचे जे काही खाते आहे तर ते सोसायट्यामध्ये आहे, त्याचबरोबर पतसंस्थेमध्ये आहे, त्याचबरोबर काही महिला भगिनींच्या खाते जॉईंट अकाउंट आहे. तर अशाही महिला भगिनींच्या खात्यावर या योजनेअंतर्गत पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे महिला भगिनींनो, आता काही पुढे बँक बघूया आपण. ज्या नॅशनलाइज बँक आहे, राष्ट्रीय बँक आहे आणि केंद्र सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या ज्या काही विविध योजना असेल किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये द्वारे चालवण्यात येणाऱ्या ज्या काही योजना आहे, तर त्या सगळ्या योजनांचे पैसे नॅशनलाइज म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेमध्येच येतात. तर त्या बँका जर बघितलं आपण तर एकूण 12 बँक आहे आणि त्या बँक कोणकोणत्या आहेत ते एकदा बघूया आपण. तर बघा लाडक्या बहिणींनो, नंबर 1 ची महत्वाची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक आहे, कॅनरा बँक आहे, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि ह्या 12 बँक आहे. त्याचबरोबर इंडियन पोस्टल बँक म्हणजे पोस्टाची बँक, ही सुद्धा एक महत्वाची बँक आहे. तर या सगळ्या बँक मध्ये आपण जर अकाउंट जर ओपन केलं आणि त्याला जर आधार नंबर जर लिंक केला तर निश्चितच आपल्या खात्यावर या योजनेअंतर्गत पैसे येणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे आणि सोपी बँक म्हणजे पोस्टाची बँक, पोस्टल बँक. तर या बँकेमध्ये जर आपण खातं खोललं तर ₹100 आपलं खातंही खोलता येईल आणि पोस्टल बँकमध्ये जेव्हा आपण खातं खोलतो तेव्हा ते लगेच आधार सोबत लिंक सुद्धा होतंय. त्यामुळे आपल्याला जो काही आधार मॅपिंगचा जो काही इश्यू आलेला आहे, की ज्या इश्यूमुळे लाखो महिला भगिनींच्या खात्यावरील पैसे कॅन्सल झालेले आहे, तर तो इश्यू पोस्टल बँकमध्ये येणार नाही किंवा ह्या ज्या काही 12 बँक आहे, तर या 12 बँकचं जे काही अकाउंट आहे, तर यापैकी जर आपलं अकाउंट असेल आणि याला आधार लिंक असेल तर आपल्या खात्यावर आधार मॅपिंगचा प्रॉब्लेम येणार नाही आणि आपल्या खात्यावर या योजनेअंतर्गत सहजपणे पैसे येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता हे सगळं एकदा चेक करून घ्या. यासाठी आपलं अकाउंट ज्या बँकेत आहे त्या बँकेत जा, चौकशी करा आणि जर आधार मॅपिंग होत नसेल तर पोस्टाच्या बँकेत अकाउंट खोला. म्हणजे आपल्या बँक अकाउंटवर या योजनेचे ₹7,500 लगेच जमा होतील, की जे अगोदर आता कॅन्सल झालेले आहे
आणि दुसरी गोष्ट की डिसेंबरचा जो काही 6वा हप्ता आहे, तर तो 30 नोव्हेंबरपर्यंत मिळणार आहे. तत्पूर्वी जर आपण हे काम केलं, तर आपल्याही खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट या योजनेसंदर्भातली होती. मला वाटतंय लाडक्या बहिणींनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.